आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना सप्रेम सलाम. प्रियजन हो, कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु त्याचबरोबर देवावरचा आपला जो विश्वास आहे तो सुद्धा वाढत आहे आणि देव तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र पंकछायेखाली सुखरूप समाधानी निरोगी ठेवत आहे. त्याबद्दल मी खरोखरच परमेश्वराला शतशः धन्यवाद देतो, त्याचे मनपूर्वक आभार मानतो. गेल्या आठवड्यामध्ये आमचे एक बंधू प्रभू घरी गेले आणि आम्हा कुटुंबियांच्या दुःखामध्ये सांत्वन संदेशाच्याद्वारे आपणापैकी बरेच जण सहभागी झाले. आपण आपल्या प्रार्थनेचं पाठबळ आम्हाला दिलं, याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे एकमेकांसाठी आपण प्रार्थना करूया, कारण परिस्थिती थोडीशी बिकट आहे, परंतु प्रार्थनेचं खरोखरच बळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला देवापासून मिळणाऱ्या आशीर्वादांची रुची घेऊ देत आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आपल्या मंडळीचे सेक्रेटरी डॉक्टर सुशील कांबळे ह्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि इतर अनेक ज्यांना प्रार्थनेची गरज आहे अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. पायसाहेबांनी गाणे म्हणण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे वडील लोकांचे आभार मानत आहोत. दुःखाने जग हे भरले, अंधाराने कोंदटले, शाश्वत शांतीला मुकले. प्रिय प्रभु येशू तू जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू प्रिय येशू हे तरये प्रभु जलदी. जाच जुलुम जगती भरले, अन्यायाने जग कनले, रक्ताश्रू अंतरी गळले. प्रिय प्रभु येशू तू जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू प्रिय येशू हे तरये प्रभु जलदी. संतांचे जीव झुरले, वाट बघोनी प्रभु शिनले, दीपमणीचे मिनले. प्रिय प्रभु येशू तू जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू प्रिय येशू हे तरये प्रभु जलदी. अनाथ ना सोडीन जगती, करीन तुम्हासाठी वसती. मग येईन मेघावरती, प्रिय प्रभु येशू तू जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू प्रिय येशू हे तरये प्रभु जलदी.
सेटा हो धरणी, कोलाहलही संतगणी, देहव देतव दिनवाणी, प्रिय प्रभु येशु तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशु तू जलदी, येशु येशु प्रिय येशु, प्रभु जलदी, पहाट ताऱ्या तू आशा, दूर करी दुःखाची निशा, घेऊन जातव प्रिय देशा, प्रिय प्रभु येशु तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशु तू जलदी, येशु येशु प्रिय येशु, प्रभु जलदी, सतत आमुची तू शांती, तारण आशा तू अंती, वचनाची करी परिपूर्ती, प्रिय प्रभु येशु तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशु तू जलदी, येशु येशु प्रिय येशु, प्रभु जलदी. आज आपल्या बरोबर देवाच्या वचनातून बोलण्यासाठी कराड चर्चचे प्रेस्बिटरी इंचार्ज रेव्हरंड पाऊलस वायदंडे पाळक साहेब हे उपस्थित आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. नेहमीच क्राइस्ट चर्चसाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते आपल्यासाठी उपलब्ध होतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की जो देवबाबाचा संदेश आमच्यासाठी जो आणलेला आहे त्याचा बोध आम्हाला द्या. क्राइस्ट चर्च कोल्हापूरमधील सर्व बंधू भगिनींना मी रेव्हरंड वायदंडे प्रभू येशूमध्ये सलाम करतो. गेले 5 ते 6 महिने या महामारीच्या काळामध्ये परमेश्वरानं आपला सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं आणि या काळामध्ये चर्च ऑनलाईन सुरू आहे. वचनाची धुरा आपले सन्माननीय मोरे पाळसाहेब सांभाळत आहेत, आपली काळजी घेत आहेत. अधूनमधून बाहेरचे वक्ते पण ऑनलाईन बोलवत आहेत आणि विशेष करून आपल्याला वचनाचा मानना देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. देवाला धन्यवाद असो. आज या ठिकाणी मी वचनातून आपणाबरोबर बोलण्यासाठी येत आहे. त्याचं कारण पण थोडंसं दुःखाचं आहे. मोरे पाळकसाहेब यांच्या कुटुंबामध्ये जी 4-5 दिवसापूर्वी दुःखाची घटना घडली. सन्माननीय मोरे पाळकसाहेब यांचे सख्खे बंधू गांधीनगर या ठिकाणी राहत असताना अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं आणि ताजीच घटना आहे. त्यामुळं आजच्या आठवडी सन्माननीय पाळकसाहेबांनी मला विनंती केली की आज तुमची या ठिकाणी वचनातून सेवा आमच्या मंडळीसाठी होऊ द्या. सर्वप्रथम मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की त्यांच्या बंधूच्या आत्म्याला देवराज्यामध्ये विसावा मिळो, शांती मिळो आणि सन्माननीय मोरे पाळकसाहेब यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. देवबाप विशेष त्यांचं सहाय्य करो. आज या ठिकाणी मला संधी दिली. नेहमीच मला कोल्हापूरला ज्यावेळेस आपलं या संकटाच्या काळाच्या अगोदर ज्यावेळेस मला बोलवलं त्यावेळेस मी नेहमीच आनंदित असतो आपणाबरोबर वचनाची सेवा करण्यासाठी. आज पुन्हा एकदा तोच आनंद मला या ठिकाणी होत आहे. देवबापाला
धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो, सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम सन्माननीय पाळकसाहेब या ठिकाणी मला संधी देत आहेत. त्याचबरोबर सर्व कमिटी मेंबर त्यांचे देखील मी आभार मानतो. या ठिकाणी वचनाची सेवा करण्याची संधी आपण दिली. सर्व बंधू भगिनींना माझा प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम आणि सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की अजूनही संकटाचा काळ संपलेला नाही आणि निश्चितच आपण सर्वजण अजूनही होता होईल तेवढी जास्त काळजी घ्या, सांभाळा, घरी राहा, सुरक्षित राहा. कारण रोज रोज बातम्या ज्या कानावर येत आहेत त्यामुळं थोडंसं का असना परंतु धडधड आपली वाढत आहे आणि या दिवसामध्ये सर्वांनी आपल्या घरी राहा, काळजी घ्या. तरुण वर्गासाठी माझी एकच विनंती राहील की या दिवसामध्ये आपण आपल्या वृद्ध लोकांची काळजी घेत असताना आपल्या कुटुंबाची ढाल बनून आपण राहा. त्यांना बाहेर जाऊ देऊ नका, त्यांची काळजी घ्या. सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात सलाम करतो आणि दिलेल्या संधीबद्दल मी आपले आभार मानतो. आज विशेष करून जो विषय घेतलेला आहे त्या विषयानुसार अल्मानिकेतले जे शास्त्रपाठ आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. स्तोत्र 107 वचन 1 ते 3 आणि 23 ते 32. स्तोत्र 107 वचन 1 ते 3 आणि 23 ते 32. जुन्या करारमधून पहिले राजे 19 अध्याय आणि 1 ते 13. पत्रामधून आहे याकोबाचं पत्र पहिला अध्याय 2 ते 8 आणि शुभवर्तमान आहे मत्ताईकृत शुभवर्तमान 14 अध्याय 22 ते 33. मत्ताईकृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि वचन आहे 22 पासून ते 33 पर्यंत. विषय आहे भवसागरातील वादळांना तोंड देताना प्रभू नेहमी आपल्या जवळ असतो आणि तो त्यातून आपली सुटका करतो. संदेशाकडं यावेळेस आपण जाणार आहोत आणि जो विषय मी घेतलेला आहे या क्लिपबरोबर मी आजचे शास्त्रपाठ देखील भक्तिक्रम पाठवत असतो, तो आपण निश्चित वाचा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ तुला असो. दयाळदेवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो यासाठी की प्रभू दयाळदेवापा या संकटाच्या काळामध्ये, महामारीच्या काळामध्ये प्रभू दयाळदेवापा तू आमची काळजी घेत आहेस. दयाळदेवापा आमचं संरक्षण करीत आहेस, आम्हाला आरोग्य देत आहेस. पुन्हा एकदा प्रभू प्रार्थना करतो प्रभू दयाळदेवापा, जे प्रभू दयाळदेवापा आमचे विश्वासणारे प्रिय लेकर प्रभू या दिवसामध्ये प्रभू दयाळदेवापा ज्या काही आजारातून जात आहेत त्या सर्वांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. त्यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे धावा करतो आणि स्तोत्र 32 ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. या वचनानुसार त्यांना अनुभव घडवून आण प्रभू दयाळदेवापा. प्रार्थना करतो प्रभू विशेष करून जे कोरोनाग्रस्तांची प्रभू दयाळदेवापा सेवा करणारे आमचे प्रिय दयाळदेवापा बंधू भगिनी, जे दयाळदेवापा सिस्टर आहेत, दयाळदेवापा ब्रदर आहेत, डॉक्टर आहेत, त्या सर्वांच्यावर तुझा आशीर्वाद असू देल. त्या सर्वांना सुंदर असं आरोग्य दे. सेवा करत असताना कित्येक जण प्रभू दयाळदेवापा पॉझिटिव्ह येत आहेत, त्या सर्वांना तुझी दयाकृपा तू पुरव आणि पुन्हा एकदा सुंदर असं आरोग्य त्या प्रत्येक लेकराला दे प्रभू दयाळदेवापा. प्रार्थना करतो विशेष करून प्रभू जे कुटुंब प्रभू दयाळदेवापा या दिवसामध्ये काही दुःखातून गेली त्या सर्व कुटुंबियांचं तू सांत्वन कर, त्यांचं सहाय्य कर प्रभू. आज दयाळदेवापा जी वचनं आम्ही वाचलेली आहेत आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्या आशीर्वादाची लाभाची अशी कर प्रभू दयाळदेवापा. आज विशेष करून प्रभू त्या वचनावर आम्ही फोकस करत असताना प्रभू ते वचन समजणारं मन आणि बुद्धी आम्हा प्रत्येकाला दे. आजचा संदेश दयाळदेवापा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचा लाभाचा असा कर. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. आजचा जो विषय आहे फार सुंदर असा विषय,
आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असा हा विषय अल्मानिकेतला विषय आहे. आणि सीएनआयची जी अल्मानिका आहे त्या अल्मानिकेमध्ये हा विषय आहे की भवसागरातील वादळांना तोंड देताना प्रभू नेहमी आपल्या जवळ असतो आणि त्यातून तो आपली सुटका करतो. मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे काय आहे तर संकट आहे. या संकटाशिवाय आपला कुठलाच दिवस जाऊ शकणार नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत संकट कधीही पाठ सोडतच नाहीत आणि म्हणून आपल्याला या संकटाचा सराव झालेलाच असतो. तरी देखील बऱ्याचदा काही लेकरं थोडीशी संकटाला घाबरणारी आणि थोडीसे असे असतात की एकदम हातपाय गळगटून जाणारी, परंतु तशी अवस्था आपली होऊ नये यासाठी प्रभू आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी शिकवत असतो. आजच्या शास्त्रपाठामध्ये देखील आपल्याला प्रभू काही गोष्टी फार सुंदररित्या शिकवत आहे. आणि आजचा जो शास्त्रपाठ विशेष करून आपण जो फोकस करणार आहे तो मत्ती 14 आणि 22 ते 33 हा शास्त्रपाठ मला खूपच आवडतो. कारण पाळक म्हणून सेवा करत असताना अनेक कुटुंबाला ज्यावेळेस मी व्हिजिट करतो, कुटुंब अनेक आहेत, परंतु त्या कुटुंबातली जी वादळं आहेत ती वेगवेगळी आहेत. मग आजारपणाचे असतील, निराशेचे असतील, अजून काही नातेसंबंधातले असतील, अजून काही नुकसानीचे असतील, बरे, परंतु वादळ हे संकटाचं प्रत्येक कुटुंबाला असतं. आणि त्या ठिकाणी हा शास्त्रपाठ ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्या कुटुंबाला धीर प्राप्त होणारा असा हा शास्त्रपाठ आहे. विशेष करून आज ज्यावेळेस आम्ही बघतो या शास्त्रपाठाकडं, सर्वप्रथम आपण स्तोत्रकर्ता जो आहे 107 आणि त्यामध्ये स्तोत्रकर्त्यानं स्वतःचा जो अनुभव लिहिला आहे त्याकडे जात असता स्तोत्र 107 पहिलं वचन, परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असं म्हणत, कारण त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे. अत्यंत महत्त्वाचं, शत्रूच्या तावडीतून मुक्त करणारा परमेश्वर आहे. स्तोत्रकर्त्याचा हा जो अनुभव आहे तो या ठिकाणी जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात, महासागरात उद्योगधंदा करतात, ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये भर समुद्रात पाहतात. आणि आज आपण ती कृत्ये पाहणार आहोत. त्या भर समुद्रामध्ये प्रवास करताना किंवा व्यवसायाच्या निमित्तानं काही लेकरं डायरेक्ट त्या समुद्रामध्ये असतात. आणि त्या काळी पॅलेस्टाईन देशामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते ते डायरेक्ट मच्छीमार समाजातून होते आणि त्यांचा त्या समुद्राशी जास्त निकडीचा संबंध होता. आणि निश्चितच स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की भर समुद्रात देखील परमेश्वराची अद्भुत कृत्ये पाहतात. विशेष करून ते धन्य. आणि या ठिकाणी 28वां जे वचन आहे ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करतो. आता ही संकट समयी परमेश्वराचा जे धावा करतात त्यास तो क्लेशातून मुक्त करतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संकट येऊ देत, परंतु त्या संकटामध्ये मी परमेश्वराचा धावा करत आहे का? ज्यावेळेस या विषयाचं मी मनन करत होतो, सीएनआयच्या अल्मानिकेप्रमाणे जर मार्गदर्शन बघितलं तर त्यामध्ये 3 प्रकारचं असं वर्णन केलेलं आहे. संकट जे आहेत ते आपणावर कोणती येऊ शकतात तर सामाजिक संकट, मग नैसर्गिक संकट आणि वैयक्तिक संकट. सामाजिक संकटामध्ये काय असू शकतं, हे वादळ वगैरे आहे. सामाजिक संकटामध्ये काय आहे तर सामाजिक जीवन जगत असताना ज्यावेळेस आपण बघतो या ठिकाणी जुना करार आणि पहिले राजे 19वा अध्याय या ठिकाणी एका सेवकाचं संकट वर्णन केलेलं आहे. आणि हा एलिया जो आहे, एलियानं काय केलेलं आहे, खोटे संदेष्टे आहेत त्या ठिकाणी त्या संदेष्टांचा वध केला आहे. आणि ते जे खोटे संदेष्टे आहेत ते कोणाचे आहेत तर इजबेल या राणीचे आहेत. अत्यंत महत्त्वाचं. आणि विशेष करून काय झालेलं आहे की त्यानं हे संकट आता काय केलेलं आहे, सामाजिक संकट ओढवून घेतलेलं आहे. त्याला आता चॅलेंज झालेलं आहे. आणि जे खोटे संदेष्टे त्याने वधिले, ही बातमी आहाबानं आपल्या राणीला इजबेलीला कळवली. आणि इजबेल या ठिकाणी पेटून उठलेली आहे की तिनं निरोप पाठवला की एलिया, जशी या संदेशांच्या जीवाची गत तू केलीस तशीच उद्या मी तुझीही गत करणार. गेल्या दिवसामध्ये मी थोडंसं यामध्ये फोकस केलं होतं आणि निश्चितच आज परत हा योगायोगानं शास्त्रपाठ या ठिकाणी आलेला आहे. मला विशेष करून देवाच्या सेवकावर देखील संकट येतात हे सांगायचं आहे. सामाजिक संकट आहे. समाजामध्ये सुधारणा करत असताना अनेक सेवकांना या संकटाचा सामना करावा लागतो. ही आव्हानं त्याच्यावरती नेहमीच येत असतात. एलियानं काय या ठिकाणी चूक केलेली आहे,
जे संदेश ते चुकीच्या दिशेला समाजाला घेऊन जात होते, जिवंत देव सोडून मूर्तिपूजेकडे जे लोकांना घेऊन जात होते त्यांना त्यानं त्या ठिकाणी काय आहे संपवलेलं आहे. एक सुधारणा त्यानं केली, परंतु ती सुधारणा त्या ठिकाणी त्या राजानं किंवा राणीनं स्वीकारली का तर नाही, उलट त्याला चॅलेंज केलं, त्याला आव्हान केलं, तुझ्याही जीवाची गत तशीच मी करतो. आणि तो पळत सुटला, थकला, एके ठिकाणी तो पडला, त्याच ठिकाणी त्याला डुलकाय लागला रतामाच्या झुडपाखाली. आणि मग परमेश्वरानं काय केलं, एक देवदूत पाठवला. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर निखाऱ्यावर भाजलेली भाकर आणि पाण्याची एक सुरई घेऊन देवदूत गेला, त्याला जागं केलं, हे उठ आणि खा. त्यानं उठला, त्यानं खाल्लं आणि परत झोपी गेला. परत देवदूत आला, परत त्यांना तीच कृती केलेली आहे, ती निखाऱ्यावर भाजलेली भाकर आणि पाण्याची सुरई, ही खा, तुला अजून बराच प्रवास करायचा आहे. आणि त्यानं ती खाल्ली आणि तो पुन्हा प्रवासाला लागला. 40 दिवस 40 रात्र तेवढ्या आहारावरती. आम्ही जुन्या करारातलं हे जणू काय प्रभुभोजनच त्याला दिलंय, प्रभू येशू ख्रिस्तानं असं जणू काय आम्ही त्याचा हे करतो. आणि 40 दिवस 40 रात्र त्यानं प्रवास केला. आणि तरी देखील त्याच्या मनामध्ये मात्र त्या इजबेल राणीची भीती इतकी बसलेली आहे की तो निराशेने एका ठिकाणी म्हटला, हे देवा, आता माझा प्राण जाईल तर बरे होईल. आणि शेवटी अजूनही तो काय आहे त्या ठिकाणी प्रवास करून काय केला आहे, एका गुहेत जाऊन त्या ठिकाणी काय केलेला आहे, तो थांबलेला आहे. शेवटी परमेश्वर त्याला प्रश्न विचारत आहे की एलिया, तू इथे कशासाठी आला आहेस. त्या निराशेतून त्याला बाहेर काढत असताना त्या ज्या संकटानं, त्या ज्या इजबेलीनं त्याला जे आव्हान केलेलं आहे, तुझ्या जीवाची तशीच गत केल्याशिवाय मी राहते का बघ, अशा पद्धतीचं संकट त्याच्यावर आल्यामुळं तो काय झालेला आहे, त्या गुहेत जाऊन लपून बसला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी 10व्या वचनामध्ये परत एकदा तो काय म्हणतो, आता काय आहे, सर्वजण संपवले, मी एकटाच उरलोय. म्हणजे आता मला एकट्याला संपवायला त्या राणीला हा कितीचा वेळ लागेल, अशा पद्धतीचं. परंतु याचा जो विषय आहे, भवसागरातील वादळांना तोंड देताना प्रभू नेहमी आपल्या जवळ असतो आणि त्या संकटातून तो आपली सुटका करतो. या ठिकाणी एलिया या संकटात आहे, देव त्याला त्या संकटात तसाच संपू देत आहे का, नाही. तर त्या ठिकाणी परमेश्वर जो आहे त्याला दर्शन देत असताना आजूबाजूच्या ज्या घटना, एलियाच्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत, त्या घटना 11व्या आणि या ठिकाणी 12व्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस एक मोठा वारा, सुसाट्याचा वारा आला, परंतु त्या सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये परमेश्वर नव्हता. दुसरी घटना जी घडलेली आहे की त्या ठिकाणी भूकंप झाला, त्या भूकंपात देखील परमेश्वर त्याला दिसला नाही. आणि तिसरी जी घटना आहे, अग्नी त्याने पाहिला आणि अग्नी प्रगट झाला, परंतु अग्नीत देखील परमेश्वर नव्हता. ही सारी संकट काय आहे, कदाचित त्याला आणखीन घाबर करण्यासाठी आले असतील, परंतु त्याच वेळेस त्यानं परमेश्वरावर विश्वास ठेवणं, त्याचा धावा करणं आणि परमेश्वर निश्चित त्या ठिकाणी प्रगट होणं हे आवश्यक होतं. आणि परमेश्वर त्याला संकटात सोडणार नव्हता. तो परमेश्वर या 3 घटनेनंतर काय झाली घटना तर शांत आणि मंद वाणी आली. आजूबाजूला भयानक घटना घडत असताना कधी कधी आपण देवाला विसरून जातो, देव आहे की नाही असा कधी कधी अविश्वास आपण व्यक्त करतो. परंतु त्या संकटानंतर परमेश्वर आपल्याला भेटण्यासाठी इच्छुक असतो. आणि तो कसा असतो तर त्याची शांत आणि मंद वाणी आपल्या कानावर येण्यासाठी आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे. ती मंद वाणी आपल्या कानी ऐकू येण्यासाठी आपल्याला कुठेतरी आपण शांत एकदम धीरानं असं त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. आणि परमेश्वरानं त्याला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि परमेश्वरानं त्यामधून काय केलेली आहे, त्याची सुटका करत असताना त्याचं सहाय्य केलेलं आहे. एलियाला या ठिकाणी परमेश्वर या संकटातून बाहेर काढत आहे. अनेक देवाच्या सेवकांच्यावर अशी संकट आली, कधी कधी सेवकांना त्या ठिकाणी त्या संकटामध्ये संपावं देखील लागलं. असं काही नाही की प्रत्येक सेवक संकटातून वाचला. या विषयाची तयारी करत असताना एक मेसेज आजच सकाळी मला आला आणि त्या मेसेजमध्ये असं म्हटलं की एका 500 वर्षापूर्वीच्या एका सेवकाची आठवण त्या ठिकाणी करण्यात आली. आणि तो सेवक होता विल्यम टिंडेल, ज्यानं आपल्याला काय केलं की हिब्रू आणि ग्रीक या बायबलचं भाषांतर इंग्लिशमध्ये करून दिलं. अतिशय चांगली त्याला देवाने प्रेरणा दिली की हे जे बायबल आहे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. सर्वांना काय ग्रीक आणि हिब्रू भाषा येत नाही, परंतु सर्वांना त्यांच्या भाषेमध्ये हे जर बायबल गेलं तर किती चांगलं देवाचं गौरव होईल. हा उद्देश त्यानं चांगला ठेवला. परंतु भाषांतर करत असताना 500 वर्षापूर्वी ऑक्टोबर
महिन्यामधलीच गोष्ट आहे आणि विशेष करून त्यानं केलेल्या भाषांतराच्या बदल्यामध्ये त्याला पारितोषिक काय मिळालं तर त्याला रोमन कॅथॉलिक या पंथानं काय केलं, त्याला जिवंत जाळण्याची सजा, पोप महाशयाने काय केलं, त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. जरी त्यानं काही काळ या संकटाचा सामना केला, परमेश्वर त्याचं रक्षण करतच होता, परंतु त्याचा जो उद्देश आहे तो देखील परमेश्वराला सफल करायचा होता. आणि म्हणून या जगाचा निरोप घेत असताना त्याला जिवंत जाळण्यापूर्वी त्यानं आकाशाकडं वरती मान केली आणि परमेश्वराकडे एक प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना अशी होती की हे देवा, हे प्रभू, इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड. आणि त्यानं केलेली ही प्रार्थना व्यर्थ गेली नाही. त्याला जिवंत जाळलं, परंतु 3 वर्षानंतर इंग्लंडच्याच राजाला, जो किंग जेम्स जो होता, त्याला प्रेरणा झाली आणि त्यानं ते भाषांतर मागवलं, समजून घेतलं आणि त्या राजानं या जगासाठी ते भाषांतर काय केलं, खुलं केलं. आणि म्हणूनच आज इंग्लिश भाषांतर जवळजवळ 90% ते भाषांतर या जगानं स्वीकारलेलंच आहे. आणि निश्चितच त्याच्यातच सुधारणा करून आज आपल्या हातात जी भाषांतर आहे ती विल्यम टिंडेल याच्या भाषांतराचेच सर्व शास्त्र तयार झालेले आहेत. निश्चित देवाला धन्यवाद असो, त्याची प्रार्थना, त्याचं कार्य व्यर्थ गेलं नाही. आज विशेष करून काय आहे, तो देवाजवळच निश्चित आज या ठिकाणी विल्यम टिंडेल विसावा घेत असेल. देवाच्या सेवकाने या ठिकाणी तुमच्या माझ्यासाठी महान असं कार्य तो करून गेला. आज तुमच्या माझ्या हातामध्ये त्यानं त्याचं जे काही योगदान दिलं, त्यामुळेच आज तुमच्या माझ्या हातामध्ये हे शास्त्र आहे. असो, मला सांगायचं होतं की संकटामध्ये कधीकधी इतकाही कस लागतो की त्या ठिकाणी अनेकांना संपावं देखील लागतं. असो, ज्यावेळेस आम्ही बघतो की आजचा शास्त्रपाठ जो आहे मत्तई कृष्ण वर्तमान आणि 14वा अध्याय, त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही ती गोष्ट फार सुंदर अशी समजून घेतो की मत्तई 14 आणि 22 पासून ते 33 पर्यंत, नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावर तो तेथे एकटा होता. हा शास्त्रपाठ ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस या शास्त्रपाठामध्ये लोकसमुदायाला निरोप देत आहे. हा लोकसमुदाय ज्यावेळेस आपण बघतो, हा लोकसमुदाय कोण आहे तर योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय, आणि हीच घटना त्या ठिकाणी काय केलेली आहे, नोंद केलेली आहे. तर योहानकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि त्या ठिकाणी जर आपण 15 ते 21 वचनामध्ये जर बघितली तर हा लोकसमुदाय कोण आहे, कोणत्या प्रवृत्तीचा आहे. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहुमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. हीच घटना योहानानं लिहिताना काय लिहिलेलं आहे की लोकसमुदाय येशूला बळजबरीने राजा करण्यासाठी, म्हणजे येशूला आध्यात्मिक राजा ते मानायला तयार नव्हते, जगिक तू राजा हो यासाठी ते त्याला बळजबरी करू पाहत होते. आणखीन थोडा वेळ शिष्यांना त्या लोकसमुदायाबरोबर ठेवलं असतं तर कदाचित आपल्या शिष्यांचं परिवर्तन झालं असतं किंवा त्या शिष्य देखील त्या लोकसमुदायाच्या विचार प्रवाहामध्ये सामील झाले असते. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं वेळीच त्यांना काय केलेलं आहे, तिथून बाजूला केलं. लोकसमुदायाला लगेच पाठवून दिलं, तुम्ही जावा, आता संपले उपदेश संपले, प्रार्थना संपल्या, तुम्हाला जे गोष्ट हवी आहे ती काही माझ्याकडं नाही, तुम्हाला जगिक राजा हवा आहे, मी खरं तर अध्यात्माचा राजा हे तुम्हाला काय आहे मान्य नाही. आणि निश्चितच त्यांच्या विचारामध्ये आपले शिष्य सहभागी होण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, त्यांना बाजूला केलं आणि एका नावेत बसवून पाठवून दिलं, तुम्ही काय चला या सरोवराच्या पलीकडे चला, तोपर्यंत मी येतो. आता त्या तारवात बसवून त्यांना देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की नव्हतं वादळ होणार आहे. बघूया आपण पुढं. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झालेले होते. आणि काय आहे की परिस्थिती बघा, तारू पुढं जाता जाईना, लाटांनी हैराण झालेला आहे. आता मगाशी जे मी सांगितलं
ते मगाचं एलियावरचं जे आहे ते सामाजिक संकट होतं. आता जे आहे हे नैसर्गिक संकट आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वज्ञानी प्रभू होता. त्याला निश्चित माहीत होतं वादळ येणार आहे, आणि तरी देखील तो आपल्या शिष्यांना त्या नावेत बसवून गेला. असो, मग खरोखर प्रभू काही कठीण अंतःकरणाचा आहे का? एक दिवस प्रभू येशूला हे जग सोडून जायचं होतं, आणि या जगामध्ये शिष्य राहणार होते, आणि तो त्यांच्या मनाची तयारी करत होता. या जगामध्ये राहत असताना संकट पावलोपावली क्षणोक्षणी आहेत हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं, आणि त्या संकटाचा सामना मी नसताना देखील माझ्या शिष्यांनी करायला शिकावं ही त्याची खूप इच्छा होती, आणि तो त्यांना तशा रीतीनं तो घडवत होता. ज्यावेळेस आपण बघतो येशूनं आता या ठिकाणी नावेत बसवण्यापूर्वी त्यांना काही कल्पना दिली नाही. वादळ येणार आहे, तारू लाटाने हैराण होणार आहे, परंतु यापूर्वी डायरेक्ट एकदा प्रभू येशू ख्रिस्तानं डेमो दिलेला आहे. मत्तई शुभवर्तमान आणि मत्तई शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 23 ते 27 मध्ये जर आपण बघितलं, मत्तई 8, 23 ते 27 मध्ये जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तारवात आहे, आणि सर्व शिष्य देखील त्या तारवात आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे त्यावेळेस काय झालेलं आहे, झोपलेला आहे, आणि वादळ त्या ठिकाणी आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानंच त्यांना डेमो देण्यासाठी ते वादळ त्या ठिकाणी त्यावेळेस त्या समुद्रामध्ये आणलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तारवात असताना देखील त्यावेळेस शिष्य ते घाबरलेच होते, आणि त्यावेळेस त्यांनी काय केली, विनंती केली की प्रभूजी, आम्ही बुडायला लागलोय, आपली नौका बुडायला लागलेली आहे, आणि तुम्ही आम्हाला वाचवा. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्यातला विश्वास दृढ करण्यासाठी यापूर्वी एकदा काय केलेलं आहे, तो डेमो त्यांना देऊन ठेवलेला आहे की जरी लाटा आल्या, जरी आपली नाव हेलकावं खायला लागली, तरी तुम्ही विश्वासात स्थिर राहा. आणि या पद्धतीचं काय आहे, हे नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना त्यानं काय केलेलं आहे, त्यांना प्रॅक्टिकल दिलेलं आहे. आज त्या गोष्टीची त्यांना आठवण हवी. आता त्यावेळेस स्वतः प्रभू येशू ख्रिस्त नावेत होता, आणि ते वादळ त्यानं लगेच शांत केलं. आज तो नावेच्या बाहेर आहे. कुठेतरी तो प्रार्थना करण्यास गेला. प्रार्थनाचा विषय प्रभू येशू ख्रिस्ताचा वेगळा असेल काय? निश्चित नाही. प्रभू येशू ख्रिस्त एकाच कारणासाठी प्रार्थना करत असेल की माझ्या शिष्यांना विश्वासात स्थिरता येऊ देईल, माझे शिष्य या संकटाचा सामना करण्यासाठी सदा सिद्ध असू देत. याच गोष्टीसाठी तो प्रार्थना करत असेल. आणि तरी देखील ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त नावेत नाही, आणि समोर तोंडचा वारा आणि तारू लाटांनी हैराण झालेला आहे, पुढं तारू जाताना खूपच त्यांची काय आहे, दमछाक झालेली आहे. परंतु दमछाक जरी झाली तरी त्यांना प्रभूची आठवण आहे का? प्रभू येशू ख्रिस्तानं निरोप देताना काय सांगितलं, तुम्ही माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले, आणि तो त्या ठिकाणी परत येतो म्हणाला. परंतु खरोखर तो प्रार्थना करण्यासाठी गेला वगैरे या गोष्टी काही त्यांना भान नाही. आणि तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. आणि काय आहे परिस्थिती ही सर्व रात्रीचा काळोख आहे, लाटा आहेत, ते तारू पुढं जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळी प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून 4थ्या प्रहरी काय आहे, समुद्रावरून पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. अत्यंत महत्त्वाचं, ज्यावेळी संकट आम्हाला गाठतात त्या संकटामध्ये प्रभू आपल्याबरोबर आहे का, भूत आपल्याबरोबर आहे, आपला विश्वास काय आहे? प्रभू खरोखर आपल्याला त्या संकटात एकटा सोडून जाईल काय? आज वाचलेलं स्तोत्र 107 आणि त्यामधली जी वचनं आहेत ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात, आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. 28 वचन आणि 29 वचन, तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात. स्तोत्रकर्ता या ठिकाणी काय लिहितोय, तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात, त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात, आणि तो त्यास त्यांच्या इच्छित बंदरास नेतो.
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करोत. अत्यंत या ठिकाणी सुंदर असं चित्र आहे की आम्ही संकट समयी घाबरून जातो, भीतीनं आमच्या काय आहे गाळण उडते आमच्या जीवाची. विशेष करून काय आहे की त्यावेळेस आम्हाला आमचा प्रभू आठवणं गरजेचं आहे. या शिष्यांना प्रभूची आठवण आहे का? मागच्या वेळेस ज्यावेळेस समुद्रात वादळ उठलं त्यावेळेस प्रभू त्यांच्या बरोबर होता. आज प्रभू बरोबर नाही तर त्याची आठवण नाही, त्याचा धावा नाही. आणि तरी देखील प्रभूला आठवण आहे आणि प्रभू आता त्यांच्याकडे येत आहे, तर त्या प्रभूला समजून घेण्यामध्ये काय करत आहेत, ते चूक करत आहेत. अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये वादळं काय येतात. एक म्हणजे एक सुधारणा करण्यासाठी काही वादळं येतात. देव आमच्यातल्या चुका ज्या आहेत त्या सुधारण्यासाठी आम्हाला काय आहे वादळाच्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी लावतो. आणि दुसरं वादळ काय येतं तर ज्यामध्ये देव आम्हाला काय करतो, थोडंसं परिपूर्ण करतो. ज्यावेळेस आम्ही बघतो योना ज्या नावेतून चालला होता त्यावेळेस लाटा उठल्या आणि नाव बुडू लागली. त्यावेळेस काय आहे, योनानं आज्ञेचं पालन केलं नव्हतं. तो देवानं ज्या गावाला जायला सांगितलं त्या गावाला जाण्यास तो तयार नव्हता, म्हणून ते वादळ उठलं होतं. आज्ञा पालन केलं नाही, तो चुका करत होता. त्या चुका सुधारण्यासाठी ते वादळ उठलं होतं. दुसरं जे वादळ आहे, आम्ही परिपूर्ण व्हावं. आजचं जे वादळ आहे, मी सांगितलं की मत्तई 8मध्ये एकदा वादळाचं थोडंसं प्रशिक्षण कसं तोंड द्यावं याविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना शिक्षण दिलं होतं. आज प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की त्यांनी परिपूर्ण व्हावं. संकटाचा सामना करण्यासाठी शिष्यानी काय व्हावं, या ठिकाणी परिपूर्ण व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, हे वादळ आलेलं आहे. देवाच्या आता इच्छेनुसार आपण वागलो म्हणजे वादळच आपल्या जीवनात नाहीत. आता या ठिकाणी योनासारखं काही शिष्यांनी चूक केलेली नाही. तुम्ही पलीकडचं सरोवराच्या पलीकडे जा म्हटल्यानंतर आज्ञेचं पालन केले. आज्ञेचं पालन केलं म्हणजे ख्रिस्ती लोकांचा असा समज आहे की सर्वत्र गुलाबाची फुलेच आपल्या वाट्याला येणार. कित्येक ख्रिस्ती लोकांची ही गैरसमजूत आहे. देवाच्या इच्छेनुसार वागलं की सगळं काय आपल्या वाट्याला चांगलं चांगलं येणार, ही गैरसमजूत आहे. पण असे काही प्रत्यक्षात नसते. प्रभू येशू ख्रिस्ताने एके ठिकाणी सांगितलेलं आहे, योहान 16:33 तो म्हणतो, जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. अत्यंत महत्त्वाचं, प्रभूच्या इच्छेप्रमाणे आज्ञापालन केल्यामुळे आम्हाला वादळाला तोंड द्यावे लागेल, तेव्हा त्याने आम्हाला येथे आणले आणि तोच आमची काळजी घ्यायली आवर्जून लक्षात ठेवावे. तो आमच्यासाठी प्रार्थना करत असतो. रोम 8:34 आज देखील ख्रिस्त मंडळीसाठी मध्यस्थी करत आहे. तो त्यावेळेस त्या शिष्यांच्यासाठी प्रार्थना करत होता आणि आज देखील तो स्वर्गामध्ये तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आपल्याला एकट्यालाच कुठेतरी संकटात सोडून रिकामा झाला आहे असं काही नाही. अतिशय महत्त्वाचं, पुढे जाऊया. आणि या ठिकाणी 27 वचन मला खूप खूप आवडतं. मत्तई 14 आणि 27 परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. धीर धरा, मी आहे, भिवू नका. 3 शब्द. आज संपूर्ण जगभर संकटाचं वारं आहे. संपूर्ण जग संकटात आहे. तुम्ही मी देखील या महामारीच्या संकटात आहे. परंतु हे 3 शब्द कधीही विसरू नका. धीर धरायला शिकूया. थोडंसं दिवस अवघड आहेत. लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अनेकदा वाईट वाईट बातम्या कानावर येत आहेत. यापूर्वी लांब लांब फक्त पॉझिटिव्ह संख्या आम्ही ऐकत होतो, परंतु आता निधनाच्या बातम्या येत आहेत. आपल्या नात्यातल्या, समाजातल्या, मंडळीतल्या आणि आजूबाजूच्या जवळच्या बातम्या येत आहेत. आम्ही घाबरून न जाता आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जो सर्व समर्थ परमेश्वर तो आम्हाला काय म्हणत आहे, धीर धरा. धीर धरत असताना आम्ही आमचा विश्वास अत्यंत व्यवस्थित, त्या विश्वासात मी स्थिर आहे का, मी प्रार्थनामय धीर धरला आहे का, अत्यंत गरजेचं आहे. घाबरून न जाता धीरानं प्रार्थनामय जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना या जिवंत देवाची ओळख नाही ते धीर कसा धरणार. तर मी ज्यावेळेस मंडईमध्ये भाजी आणायला जातो तर तो भाजीवाला मला विचारतो की सर किती दिवस हे, त्या खरोखर त्या माणसाला कोणतीच आशा नाही. दुसऱ्या एका ठिकाणी मी ज्यावेळेस अजून काय खरेदीला जातो तर ती मावशी, दादा हे किती दिवस अजून, असं प्रश्न विचारत आहेत. जगासाठी परिस्थिती भयानक आहे, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी
तुमचा आणि माझा सर्व समर्थ देव या संकटात देखील तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आम्हाला धीराची गरज आहे आणि धीर अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी विशेष करून दुसरा जो शब्द आहे की मी आहे, हा मी आहे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त मी जो आहे. ज्यावेळेस अत्यंत यल शब्दाय सर्व समर्थ मोशेला त्यानं निर्गम 3 ओळख करून दिलेली आहे आणि 3:14 तो म्हणतो मी जो असावायचा आहे तो म्हणजे फक्त मी म्हणण्याचा अधिकार फक्त स्वर्गाच्या देवाला प्रभू येशूलाच आहे. या जगातले अनेक जण मी असं म्हणतात, परंतु ते मीमध्ये काही अर्थ नाही. तो फक्त देवाचा अधिकार आहे. तो मी आहे म्हणजे काय आहे? खऱ्या अर्थानं तो सर्व समर्थ, सर्व संकटावर मात करण्यासाठी यल शद्दाय असा तो देव आहे आणि म्हणून तो म्हणतो की मी आहे. ज्यावेळेस त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यासाठी ज्यावेळेस रोमी सैनिक गेले, आपल्याला माहीत आहे त्या गेतसेमान्या बागेमधला, आणि कुठे आहे तो ठग असं ज्यावेळी ते म्हटले, विचारलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मी आहे म्हणताच ते रोमी सैनिक जाग्यावर थाट दिशा असे काय झाले, उडून पडले. काही त्या ठिकाणी दुसरं काही घटना घडली नव्हती, परंतु मी आहे म्हणताच विरोधक काय झाले, उडून जमिनीवर खाली पडले. इतकं त्या मी आहे मध्ये सामर्थ्य आहे. आपण त्या मी आहे या शब्दाला ओळखूया, तो कोण आहे. आणि पुढं काय आहे मी सांगतो, तो भिवू नका. सतत एक तर काय आहे, या कोरोनाच्या काळामध्ये आपण प्रत्येकजण समजून गेलो की आता बातम्या बघायच्या नाहीत आणि आपण प्रत्येकानं जवळजवळ आता बातम्या बघायच्या बंद केल्या असाव्यात. 1-2 वेळा फक्त दिवसातून बघा बस, बाकी काय त्या टीव्हीवर बातम्या बघून आपला जीव घाबरा होणार. असो, ज्या वेळेस घाबरा होतोय त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शब्दाकडं लक्ष देऊया. त्यानं आज्ञा दिलेली आहे, भिवू नका. आणि हा शब्द फार शास्त्रामध्ये तर तो 365 वेळा आलेला आहे. प्रत्येक दिवसागणिक, वर्षातील जे 365 दिवस आहेत, प्रत्येक दिवसागणिक देव एकदा आपल्याला म्हणत असतो की भिवू नका, धीर धरा, मी आहे तुमच्याबरोबर. आणि अत्यंत महत्त्वाचं, तो विश्वास माझा दृढ आहे का. या ठिकाणी थोडंसं पेत्राच्या अवस्थेकडे आपल्याला जायचं आहे. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. कधी कधी या ठिकाणी पेत्राची अवस्था मांडत असताना बऱ्याचदा काय होतं की खरोखर या पेत्राला काय बुद्धी सुचली. आता 3-3.5 वर्षे प्रभूच्या सानिध्यात तो आहे. एक तर प्रभूला ओळखायलाच हवं होतं आणि उगीचच काहीतरी परीक्षेत पडण्याऐवजी प्रभूजी तुम्ही आहे तर आता नावेत या. मागच्या वेळेस तुम्ही नावेत होता, वादळ शांत झालं होतं, एवढाच त्यानं विश्वास ठेवला. परंतु नाही, तुम्ही आहे, तुम्ही पाण्यावरून चालताय तर मला पण तसंच सामर्थ्य येऊ द्या. अनेकदा होती शिष्यांची अवस्था अशी होणार. एलियानं जो शिष्य तयार केला होता अलिशा, तो एलिया स्वर्गारोहणापूर्वी काय केला अलिशानं, मलाही तुझ्यापेक्षा दुप्पट सामर्थ्य यावं यासाठी त्यानं पाठपुरावा केला आणि ते त्याला मिळालं. कदाचित तशी पेत्राची अपेक्षा असेल. पेत्र थोडा धाडशीच आहे आणि आपण बघतो ज्यावेळेस तो म्हणाला की तुम्ही प्रभू आहात तर मलाही काय आहे तुमच्याकडे येण्यासाठी सांगा. आणि विशेष करून काय आहे, त्याने जे येशूने म्हटले ये, तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. अत्यंत धाडशी पाऊल. पेत्राचं हे धाडशी पाऊल लक्षात घ्या. नावेतून बाहेर पाण्यावर पाऊल टाकायचं आहे, हे जमीन नाही त्या ठिकाणी. आणि तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय ना, तर त्यानं ते पाऊल टाकलेलं आहे. तिचे पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल फार सुंदररित्या जमिनीवर चालावं अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी पाण्यावरून चालत आहे. पेत्र जरी नंतरच्या वेळेस घाबरा, अजून अल्पविश्वासी सगळं सिद्ध झालं असलं तरी प्रथमदर्शी या ठिकाणी नावेतल्या दुसऱ्या कुणीही हे धाडस केलेलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही प्रभू आहे ना तर मलाही तुमच्यासारखंच पाण्यावरून चालायचं आहे. आणि ज्यावेळेस प्रभू समोर आहे तर सर्व गोष्टी शक्य आहेत. हा विश्वास त्यानं थोड्या काळाकरता का असना परंतु धरला आणि तो पाण्यावरून चालला लागला. परंतु 30 वचन, वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. आता काय झालं, थोडंसं लक्ष विचलित झालं. प्रभू येशू ख्रिस्तावर काय आहे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला वचन एक आपल्यासाठी म्हणून सांगतो की यशया 43 आणि वचन 2, यशया 43 वचन 2, जीवनातील वादळामध्ये येशू नेहमीच आमच्याकडे येतो. आणि यशया 43:2 काय सांगत आहे,
तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन. पेत्र पाण्यावरून चालत असताना त्यानं खरं तर विश्वास ठेवायला पाहिजे होता की जलातून जरी तो चालत असला तरी येशू त्याच्याबरोबरच आहे. परंतु वारा त्यानं पाहिला आणि तो थोडासा घाबरला आणि बुडू लागला. कधी कधी घाबर करणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. सध्याचं मग तो कोरोना असो किंवा अजून काय येणाऱ्या दिवसात पण संकटाची मालिका कदाचित संपणार नाही. पावसाळा सुरू आहे, अजून किती पाऊस पडतोय तेही माहिती नाही. असो, कोरोना संपेल, अजून 4-5 महिने लागतील, काय लागतील, त्याच्यानंतरची आर्थिक परिस्थिती आपल्यासमोर उभा राहणार आहे. त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील तुमची माझी कसरत होणार आहे. संकट संपणार नाहीत, परंतु त्या संकटात, त्या वादळात देव आपल्याबरोबर आहे आणि त्या संकटातून तो आपली सुटका करतो. आणि पेत्र आता संकटात गेला आहे. पेत्र बुडू लागला, परंतु त्यानं बुडताना देखील एक चांगली कृती केली आणि ती कृती काय आहे? त्यानं धावा केला. बुडेपर्यंत शांत बसला नाही. बुडतोय असं वाटताच पेत्रानं काय केला? या ठिकाणी लगेच धावा केला. काय आहे की वारा पाहून तो भ्यायला. हे लक्षात घेऊ आपण की भय आणि विश्वास दोन्ही गोष्टी एकाच अंतःकरणात राहू शकत नाहीत. कारण प्रभूच्या समक्षतेमध्ये भय नेहमीच डोळ्यावर कातडे ओढून ठेवते आणि म्हणून भयमुक्त जीवन आपण जगणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बघतो या पेत्राला बुडण्याचे विशेष कारण काय? तर तो घाबरला आणि किंवा त्यानं संशय धरला. संशयाच्या बाबतीत आपल्याला विशेष करून ज्यावेळेस याकोबाचं पत्र आणि प्रभूजी मला वाचवा, येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले, म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस मी संशय धरू नये. कारण याकोबाचं पत्र, आज वाचलेलं याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि त्या ठिकाणी एकच वचन आपण घेऊया, अत्यंत महत्त्वाचं. परीक्षेमधून जात असताना दुसरं वचन जे आहे, माझ्या बंधूनं, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना, कारण प्रभू त्या परीक्षेमध्ये, त्या संकटामध्ये आपल्याबरोबर असतो. 6वं वचन, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा हा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. किंवा असा मनुष्य देवबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. संशय धरणाऱ्याबद्दल काय लिहिलेलं आहे? तर प्रभूकडून त्याला काय मिळेल, यश येईल, आरोग्य मिळेल असं काही त्यानं समजू नये. म्हणून जे मी प्रार्थनेत मागतो ते मला मिळालेच आहे. जर का या ठिकाणी प्रार्थनापूर्वक तो चालला, विश्वासाने चालला, तर त्यानं चालणं गरजेचं होतं. परंतु पेत्र या ठिकाणी विश्वासात थोडा कमी पडला, परंतु पूर्ण बुडेपर्यंत तो थांबला नाही. बुडण्या अगोदर त्यानं एक चांगली गोष्ट केली, धावा केला, प्रभूजी मला वाचवा. आणि हा धावा महत्त्वाचा आहे. प्रभू आमच्या धावेला काय करतो? प्रतिसाद देतो. हाकेला तो प्रतिसाद देतो. तू मला हाक मार म्हणजे मी उत्तर देईन. आणि लगेच त्याचा हात पुढे येतो आणि मग विशेष करून काय आहे, त्याला लगेच त्यातून मग ते तारवात चढल्यावर वारा पडला तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. आणि पेत्राला त्या ठिकाणी काय आहे, लगेच प्रभूनं हात दिला आणि त्याला तारवात घेतलं. पण पहिला प्रश्न काय केला? अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? हा संशय आपल्या मनातला संपवून टाकूया. ज्यावेळेस मला संकटाचा सामना करायचा असतो, मगाशी मी सांगितलं, एक सामाजिक संकट, दुसरं नैसर्गिक संकट आणि तिसरं जे आहे हे वैयक्तिक. पेत्राकडून आपण समजून जाऊया, वैयक्तिक जीवनात आपण काय असतो? भित्रे असतो. आपण प्रार्थनेत कमी असतो. आपण काय असतो? तर बऱ्याचदा आपण शास्त्रवाचनाकडे दुर्लक्ष करतो. देवाच्या प्रती आपले जे काही संबंध आहेत ते कधी कधी चांगले नसतात. हे वैयक्तिक समस्या आहेत. या वैयक्तिक समस्या संपवून टाका, म्हणजे संकट काळात निश्चित तुम्ही निभावून जाल. संकट काळात देव तुम्हाला निश्चित काय करेल, त्या ठिकाणी वाचवेल. आणि हा काळ जो आहे तो थोडासा अवघड आहे. निश्चित आज आपण या विशेष चमत्काराकडे पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त यावर आपलं लक्ष केंद्रित करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा यल शब्द आहे, सर्व समर्थ परमेश्वर आहे. प्रत्येक संकटातून तो मला बाहेर काढणारा माझा देव आहे. आणि ज्याप्रमाणे पेत्राला त्यानं बाहेर काढलं, तुमच्या आणि माझ्या जगिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात आणि या संपूर्ण जी काय सध्याची परिस्थिती या
ह्याच्यामध्ये कितीतरी संकट आणि वादळ उठलेली आहेत, परंतु या सर्वांमध्ये प्रभू येशूवरचा आपला विश्वास स्थिर ठेवूया, प्रार्थनामय जीवन जगूया, प्रत्येक दिवशी त्याची वचनं वाचूया, ती धीर देणारी आहेत. निश्चित प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि आजचा संदेश सर्वांना आशीर्वादाचा, लाभाचा हो, ही प्रार्थना करूया. दयादेवपा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. प्रभू दयादेवपा, आजचा संदेश सर्वांसाठी आशीर्वादाचा, लाभाचा असा केला आहेस. दयादेवपा, जी लेकरं दयादेवपा या महामारीच्या संकटाच्या काळामध्ये तुझा धावा करत आहेत, त्या प्रत्येकाला तुझा हात दे आणि या संकटातून त्यांना तू बाहेर काढ. ही लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून ऐक बापा. आमेन. देवाचं वचन आपण ऐकलेलं आहे आणि देवाच्या वचनाच्याद्वारे आपली खात्री पटलेली आहे की दुःखात, संकटात, आजारामध्ये आम्ही एकटे नाही, परंतु तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा दाता, त्राता तो सदैव आमच्याबरोबर आहे आणि तोच तुम्हाला आणि मला शक्ती आणि धीर देतो. या उद्बोधक अशा संदेशाबद्दल मी सन्मान्य पाळक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण शेवटी आपले डोळे बंद करूया आणि प्रभूने शिकवल्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता मानवी बुद्धीचा अगम्य आणि अतर्क्य अशी देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपले अंतकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखू. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.